जिल्ह्यातील बडनेरा परिसरात एका 16 वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. प्रसन्न किशोर काललकर या अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असली तरी त्याच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसन्न काललकर हा इलेक्ट्रिशियनचे किरकोळ काम करत होता. 29 मे 2026 रोजी सायंकाळी तो मित्रांसोबत पार्टीसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर सायंकाळी 6:30 ते 7 वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर मंदिरामागील एका शेतातील विहिरीत तो पडल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. मृत प्रसन्नचे दोन्ही हात दोरीने बांधलेले होते. त्याच दोरीला प्लास्टिकचे डबे आणि फायबरची खुर्ची बांधलेली असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्या उजव्या डोळ्यातून आणि नाकातून रक्तस्राव झाल्याचेही निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रसन्नला पोहणे येत होते, त्यामुळे साधा अपघात मानणे कठीण असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रसन्न सोबत असलेल्या 4 मित्रांवर संशय व्यक्त करण्यात आला असून सुमित विजय कदम, हर्षल संदीप चौधरी, सोहम विलास पोल आणि अथर्व अजय जगदाळे या चौघांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत मुलाचे वडील किशोर काललकर यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मृत्यूमागे नेमके कारण काय, हा अपघात आहे की घातपात, त्याचे सत्य समोर आणण्याची मागणी कुटुंबीय आणि गावकरी करत आहेत. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.